आज गणपतीचा 8वा दिवस आहे. बस मी रांगोळी काढायला जाणारच होती की डुगू शाळेतून रडतच वर आलेला. त्याला विचारलं मी, काय झालं, कशाला रडतो आहे. तर त्याने मला सांगितलं की त्याला आज काही बरं वाटत नाही आहे आणि त्यामुळेच तो इथे रडत होता. तर ॲक्च्युअलमध्ये त्याला बरं नसेल, कारण तो तब्येतीबद्दल कधीच खोटा बोलत नाही, म्हणून मला माहिती आहे की याला बरं खरंच नाही आहे. तर आता मी याचा खूप लाड केला. त्यानंतर तो थोडा शांतही झाला. जेवण दिलं आणि त्याने जेवणही केलं आणि थोड्याच वेळात त्याला बरंही वाटायला लागलं आणि समोरून त्याने मला सांगितलं की आता त्याला बरं वाटत आहे. आता तो थोडा शांत झालाच. तर चला आता मी रांगोळी काढून घेत आहे. तर आज मी छोटीशीच खूप सिंपल अशी रांगोळी काढली आहे, पण यामध्ये सुद्धा गणपती बाप्पांचाच लूक येतो आहे आणि ही रांगोळी माझी अगदी 5 ते 7 मिनिटातच झालेली आहे. रांगोळी काढून होईपर्यंत डुगू तर शांत बसला होता, कारण त्याला आज बरं नव्हतं आणि काशू झोपली होती, म्हणून मला सावकाश रांगोळी काढता आली आज. आणि आज भरपूर वेळही होता रांगोळी काढायला, पण सुचतच नव्हतं की कोणती रांगोळी काढायची, कारण मला रांगोळी येत नाही. त्यामुळे मी खूप सिंपल अशी डिझाईन चॉईस करते आणि तेव्हाच मी रांगोळी काढायला बसते. पण आज रांगोळी काही सुचतच नव्हती कोणती काढायची ती. तर चला आता माझी सिंपलसोबत रांगोळी झाली आहे. आता मी मोदक बनवण्याची तयारी करून घेत आहे. तर आज एकादशी असल्यामुळे मी खोव्याचे मोदक बनवते आहे आणि या रेसिपीचा शॉर्ट्स मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथूनही बघू शकता किंवा तो सेम शॉर्ट्स मी इथे पण अपलोड केलेला आहे. खूप सिंपल रेसिपी आहे. खोवा मी आधी छान तुपात भाजून घेतला, त्याचबरोबर मिल्क पावडर, खोबरा कीस आणि साखर ॲड केली, थोडं विलायची पावडर ॲड केलेलं आणि हे मोदकचं सारण तयार झालं. गरम असताना थोडं पातळ होतं, पण थोडं थंड झाल्यानंतर घट्ट झालं होतं आणि हे मोदक इतके टेस्टी झाले होते, असं वाटत होतं की हे बाहेरूनच आणलेले आहेत मार्केटमधून. आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांनी खूप तारीफ पण केली की मोदक खूप छान झाले आहेत, म्हणजे वाटतच नाही की घरी बनवले आहे. आणि सेम याच मिश्रणाचे राऊंड शेपमध्ये पेढे तयार केले होते, कारण डुगूला पेढे खूप आवडतात आणि त्याला पण असं वाटलंच नाही की हे घरी बनवले आहे आणि त्याला पण तो पेढा खूप आवडला आणि त्याने आवडीने खाल्ला. आता मोदक होता, स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, फक्त मसाला भात आणि कढी केली आज मी, कारण भरपूर दिवस झाले होते मी मसाला भात केला नाही आणि सगळ्यांना मसाला भातची खूप आठवण आली होती. तर आज मी मसाला भात आणि कढीच केलं. आणि जेव्हा पण मला शॉर्टकटमध्ये स्वयंपाक करायचं असतं ना, तर मी हेच करते. आमच्याकडे सगळे खूप आवडीने पण खातात, सगळ्यांना आवडतो मसाला भात आणि कढी. तर चला आता लगेच माझा स्वयंपाक पण झाला. आता मी आरतीची तयारी करून घेत आहे. तर कालची सगळी हार फूल सगळे काढून घेतलेत आणि नवीन आणलेली हार चढवून घेतली आहे. आज पण यांनी माझा तोच फेवरेट हार आणलेला आहे जो मला आवडतो. हार फूल चढवण्याआधी रोजच्याप्रमाणे मी गणपती बाप्पांचा फेस एका फुलाने छान साफ करून घेतलेला आहे आणि नंतर माझा हा आवडता हार चढवून घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पांची पूजा केली. मोदक हे मी आधीच आणून झाकून ठेवले होते आणि लगेच आरतीला सुरुवात केली. आजची आरतीसुद्धा डुगूनीच केली. कालची आरती पकडल्यानंतर आज त्याचा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढलेला आहे. मध्ये मध्ये आम्ही त्याला विचारत होतो की दे ना मला, म्हणजे आम्ही पकडतो, पण त्याने इग्नोर करून टाकला, म्हणजे त्यालाच पकडायचं होतं. त्याचा हात वगैरे काही दुखला नव्हता, तर मग आम्ही त्यालाच पकडू दिला आणि आरती होताच नैवेद्य दाखवला आणि जेवण करायला सुरुवात केली. जेवण होताच आम्ही गणपती बघायला निघालो. आज दुपारी छान ऊन होते आणि पाऊस येण्याची काही शक्यता नव्हती, त्यामुळे आम्ही आज गणपती बघण्याचा प्लॅन बनवला होता आणि आज खूप दूरचे नाही तर जवळचेच गणपती बघायचे होते. त्यामुळे आज आम्ही टिमकीचा गणपती बघायला गेलेलो. त्यानंतर जरीपटकाचा राजा बघितला आणि टिमकीच्या गणपतीकडे थोडं हॉरर थीम होतं, खूप थोडं नाही जास्तच भिण्यासारखं होतं. तसं तर सगळ्यांनाच माहिती होतं की जे भूत बनले आहे ते रिअल माणसंच आहेत, पण साऊंड इफेक्ट एवढा जास्त भयंकर होता ना की सगळ्यांना म्हणजे आवाजानेच भीती वाटायला लागली. तुम्हाला आवाजावरून कळेलच की किती सगळे भीत होते ते.
अबे ते येणार का ये ना गे अरे का अबे काय नाही करत ना अरे चल ना अरे चल ना माणसं माहिती माणसं ये चल चल आता इथे साऊंडवरून तर तुम्हाला समजलंच असेल की यांनी आम्हाला किती भीती दाखवली ते. डुगू तर अक्षरशः असा रडायला लागला आणि मध्ये मध्ये माझा पण आवाज आला असेल तुम्हाला. आणि लहान मुलं तर रडत होतेच, पण मोठेसुद्धा ओरडत होते, म्हणजे त्यांचा पण आवाज यायचा. त्यांना पण भीती वाटत होती, एवढं तर लक्षात येत होतं. पण थोड्या वेळासाठी तर खूप मजा आली. आणि त्या डेंजरस झोनमधून बाहेर निघाल्यानंतर इतकं सुंदर दृश्य बघायला मिळालं की हे बघा तुम्हाला पण दाखवते. एकीकडे राधाकृष्णाची मूर्ती होती आणि एकीकडे खाटू श्यामजीची मूर्ती होती आणि गणपती पण तुम्हाला आधी दाखवला आहे. तर आता चला आपण जरीपटकाचा राजा बघूया. आता इथल्या थीमबद्दल काय सांगायचं, इतकं सुंदर होतं ना, म्हणजे इथे यांनी प्रेम मंदिर बनवलेलं आहे आणि असं तर मी कुठेच बघितलं नव्हतं. एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं यांनी. आणि हे डेकोरेशन बघायला इतके लोक होते, म्हणजे खूप गर्दी होती. त्यात VIP पासची पण अरेंजमेंट होती. आम्ही VIP पास घ्यायला गेलो. त्यांनी आम्हाला VIP पाससाठी बेल्ट दिलेला, जो की आम्ही घातलेला आहे. पण त्यांनी याचे आमच्याकडनं पैसे घेतले नाही, कारण ते यांच्या ओळखीचेच होते, त्यामुळे त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले नाही. आम्ही बोलले त्यांना की नाही, नको, असं चालणार नाही, घ्या तुम्ही. पण तरी त्यांनी आमच्याकडनं घेतले नाही. तर आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि बघा आतलं दृश्य इतकं सुंदर आहे की असं वाटत आहे की खरंच प्रेम मंदिरमध्येच आलेलं आहोत. आणि हे प्रेम मंदिर बनवताना यांनी जे डेकोरेशन केलं आहे, हे साईड्समध्ये वाटत आहे की मार्बल आहे, पण हा मार्बल नव्हता. इतका सुंदर कापड होता हा, म्हणजे पूर्ण मार्बलचं लुक देतो. असं वाटत होतं की नाही, मार्बल लावलेलं आणि कसं का लावलेलं आहे हे कोणाला समजतच नव्हतं. पण त्याला टच केल्यानंतर माहिती झालं की ते कापड होतं एक. तर आता इथे डुगूचे पप्पा व्हिडिओ काढत होते, त्यामुळे काशूला मी पकडलं होतं आणि मी त्यांना बोलले की पूर्ण व्हिडिओ काढा, मला अपलोड करायचं आहे. तर यांनी पूर्ण व्हिडिओ काढलेला आणि आता तुम्हाला पण मी इथे दाखवते आहे किती सुंदर यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तसं तर यांनी मला सांगितलं होतं की इथे प्रेम मंदिर बनवलेलं आहे जरीपटकाला, आपण जाऊ बघायला वगैरे. पण तरी पण मी कधी असं इमॅजिन नव्हतं केलं की असं पण काहीतरी करेल. पण आत गेल्यानंतर खूप सुंदर होतं आणि बाहेरची लाईन बघूनच कळत होतं की आतमध्ये काहीतरी तर स्पेशल आहे. आणि आत गेल्यानंतर बघा काय बघायला मिळतं आहे, इतकं सुंदर. खरंच प्रेम मंदिरच आहे हे. तसं तर प्रेम मंदिर बघायची खूप इच्छा आहे, पण आता हे बघितल्यानंतर प्रेम मंदिर जाण्याचं एक्साइटमेंट अजून जास्त वाढलेलं आहे. तर आता आम्ही नक्कीच कधीतरी प्लॅन करू प्रेम मंदिर जायला आणि तिथलं पण शूट करून तुम्हाला असंच मी कधीतरी दाखवू. फायनली बघा आता तुम्ही जरीपटकाचा राजा.